ठाण्यातील सिनेगॉग या ज्यू धर्मीयांच्या धर्मस्थळाला बॉम्बने उडवण्याचा ईमेल प्राप्त झाल्याने दुपारी खळबळ उडाली होती. पोलिसांनी टेंभी नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील रस्ते बंद केले होते. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ ज्यू धर्मीयांचा सिनेगॉग हे धर्मस्थळ आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून या धर्मस्थळामध्ये ज्यू धर्मीय प्रार्थनेसाठी येत असतात. गुरुवारी या धर्मस्थळाला बॉम्बस्फोट करून उडवण्याच्या धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ 1 चे उपायुक्त गणेश गावडे, ठाणे नगर, नौपाडा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं दाखल झाली. त्यांनी परिसरातील रस्ते बंद केले होते. तसेच नागरिकांनाही या ठिकाणी फिरकू दिलं जात नव्हतं. आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना इतरत्र हलवण्यात आलं होतं. दरम्यान तपासानंतर धर्मस्थळाच्या परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेनं धर्मस्थळाच्या ठिकाणी सुरू असलेलं शोधकार्य थांबवलं आहे. पोलीस स्टेशन नौपाडा हद्दीतील सिनेगॉगमध्ये धमकीचा ईमेल आल्याबाबतची माहिती आज 12:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी मिळाली. त्या माहितीनुसार पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ACP आम्ही स्वतः सिनेगॉगच्या ठिकाणी भेट दिली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सिनेगॉगमधील सर्व स्टाफ तो बाहेर काढण्यात आला. सिनेगॉगच्या जवळचा परिसर हा रिकामा करण्यात आला. समोरचा रस्ता हा थांबवून ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आलं. त्यानंतर त्या ईमेलची पाहणी करून त्या पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी कलम 505, कलम 506 भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. BDDSची तपासणी करण्यात आली. BDDSच्या तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश वस्तू किंवा स्फोटक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून आलेला नाही आहे. तरीही अजून तपासणी सुरू आहे. आम्ही सिनेगॉगच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत. सर, आपल्याला किती वाजता याची संपूर्ण माहिती मिळाली आणि हा मेल नेमका कुठून आला होता, काय त्याची अजून चौकशी झालेली आहे? याबाबतची माहिती 12:30 वाजता आलेली आहे. मेलबाबतच्या संबंधानं तपास सुरू आहे. मेलमध्ये काय लिहिलेलं होतं, असं विषय काय? या ठिकाणी धमकीचा मेसेज होता. त्याबाबत तपास सुरू असल्यामुळे त्याबाबतच्या जास्त बाबी डिस्क्लोज करणे या ठिकाणी योग्य नाही. अशा प्रकारे काही घातपात घडू शकतो का, किंवा हे पोलिसांचा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होता काय मेलद्वारे? लक्ष या तपास झाल्यानंतर आपण याबाबत निश्चित उत्तर देऊ शकतो. परिस्थिती काय नेमकी? आपण बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी केलेली आहे. कोणत्याही प्रकारे बॉम्ब सदृश वस्तू मिळून आली नाही. त्याबाबतचं प्रमाणपत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे. बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात येणार का अजून देखील बंदोबस्त? हो, बंदोबस्त आपण यापूर्वीही ठेवलेला आहे आणि यानंतर पण आपण एक विशेष दक्षता घेणार आहोत. मेल कोणाच्या नावाने आलेला, कुठून आलेला याची काय माहिती मिळू शकतो? तो तपासाचा भाग आहे. त्याच्या दृष्टिकोनातून हे डिस्क्लोज करणं या ठिकाणी आपण कशी तयारी केली? या दृष्टिकोनातून आमची वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे सिनेगॉग तसेच इतर व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत, मर्मस्थळं संवेदनशील आहेत, त्या ठिकाणी रेग्युलर आपण तपासणी करत असतो. अशीच तपासणी आपण नवीन वर्षाच्या अनुषंगाने BDDS मार्फत सुरू ठेवणार आहोत. साध्या वेशामध्ये सुद्धा आमचा बंदोबस्त सुरू आहे. CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आम्ही तपासणी सर्व्हेलन्स राहील याची दक्षता घेत आहोत. तसंच गोपनीय यंत्रणा सतर्क करून जास्तीत जास्त माहिती आम्ही प्राप्त करत आहोत. प्रसारमाध्यमातील बांधवांनाही पण विनंती आहे, आपल्याला अशी काही माहिती आल्या, इनपुट्स आले तर कृपया पोलीस स्टेशनशी किंवा आमच्याशी संपर्क साधा.